कावळे किती? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एक दिवस कृष्णदेवराय राजाने तेनालीरामला विचारले, तेनालीराम, तू सांगू शकतो का आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत ते? हो, मी सांगू शकतो महाराज, तेनालीराम तात्काळ बोलला. पण मला अचूक नंबर पाहिजे. राजा बोलला, हो महाराज, मी अचूक नंबरच सांगेन. तेनालीरामने उत्तर दिले, जर तू मला अचूक नंबर सांगण्यास नापास झालास तर तुला फाशीची शिक्षा दिली जाईल. राजा हसत बोलला, मी तुमचे आव्हान स्वीकारतो महाराज. तेनालीराम निर्भयपणे बोलला. दरबारी कल्पना करत होते की तेनालीराम आता मोठ्या संकटात सापडणार आहे. त्यांना खात्री होती की पक्षी मोजणी ही अशक्य गोष्ट आहे. ठीक आहे, मी तुला 2 दिवसाचा वेळ देत आहे. तिसऱ्या दिवशी तुला सांगावे लागेल की आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत. राजा बोलला. तिसऱ्या दिवशी तेनालीरामने दरबारात आला. राजाकडे त्याच्याकडे बघितले आणि विचारले, आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत ते तू मोजले का? तेनालीराम आपल्या जागेवरून उठला आणि बोलला, महाराज, आपल्या राज्यात एकूण 1,50,999 कावळे आहेत. हे खरं आहे का? राजाने विचारले. महाराज, शंका असल्यास मोजून घ्या, तेनालीराम बोलला. पुनर्मोजणी केल्यानंतर संख्या कमी जास्त झाली तर? राजा बोलला, महाराज, मी सांगितलेल्या संख्येमध्ये फरक आढळल्यास त्यामागे निश्चित काहीतरी कारण असेल. तेनालीराम बोलला. राजाने विचारले, काय कारण असू शकते? तेनालीराम उत्तर दिले, जर राज्यातील कावळ्यांची संख्या वाढली तर त्यामागील कारण आहे की कावळ्यांचे काही नातेवाईक व मित्रमंडळ त्यांना भेटायला आली आहेत. पण जर राज्यातील कावळ्यांची संख्या कमी झाली तर आपल्या राज्यातील काही कावळे हे त्यांच्या नातेवाईकांकडे व मित्रांना भेटायला गेले आहेत. अन्यथा मी सांगितलेली कावळ्यांची संख्या पूर्णपणे बरोबर आहे. राजाकडे काही उत्तर नव्हते. तेनालीरामवर जळणारे बाकीचे दरबारी मनातल्या मनात विचार करत होते की नेहमीप्रमाणे तेनालीराम हा आपल्या चातुर्याने अवघड परिस्थितीतून बाहेर निघाला. राजाने तेनालीरामाला त्याच्या व्यवहार चातुर्याबद्दल बक्षीस दिले.